राष्ट्रवादी प्रवक्ते आनंद परांजपे आपल्यासोबत आहेत। आज माणिकराव कोकाटेंच्या विषयात महत्त्वाची सुनावणी आहे ती पार पडलेली आहे। माणिकराव कोकाटेंना तुर्तास या ठिकाणी दिलासा आहे तो देण्यात आलेला आहे, परंतु त्यांची जी शिक्षा आहे ती कुठेही रद्द केल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। नक्की काय कोर्टात झालं आणि काय नक्की? पहिल्या दिवसापासून आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता। आज उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे। आम्ही पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं म्हणणं आहे की न्यायव्यवस्था जो निर्णय देईल हो आम्हाला मान्य असेल। आज माननीय मंत्री माणिकराव कोकाटे यांना 1 लाखाच्या जामीन दिलेला आहे। नुकतंच लीलावतीच्या डॉक्टरांनी डॉक्टर जलील पालकर यांनी त्यांची संपूर्ण मेडिकल बुलेटिन दिली की कशा प्रकारचे ब्लॉकेजेस आहेत, काय शस्त्रक्रिया लागणार आहे आणि शस्त्रक्रियेनंतर पण 7 दिवस त्यांना आरामाची गरज असेल, हे सगळं सविस्तरपणे त्यांनी सांगितलं। आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि ही शेवटी न्यायालयीन लढाई आहे, ही पुढे चालू राहील। पुढे देखील तुम्ही जाऊन या संदर्भातले जे काही थॉट्स आहेत ते मांडणार आहात का? कारण खालच्या कोर्टामध्ये आहे ते थॉट्स अपूर्ण पडले आणि त्यानंतर तुम्हाला उच्च न्यायालयामध्ये यावं लागलं। नाही, असं आहे ना की शेवटी न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे। खालच्या कोर्टाने एक निर्णय दिला, त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये माणिकराव कोकाटे साहेब गेले। न्यायव्यवस्थेमध्ये शेवटी त्याच्यामध्ये दिलासा न्यायव्यवस्थाच देईल आणि आमचा पूर्ण ह्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे। राजीनाम्याची मागणी वारंवार होत होती, कुठेतरी घाई झाली का राजीनामा घेण्यासाठी? कारण या संदर्भातला जो निर्णय आहे तो अजित पवार आणि मुख्यमंत्री यांनी एकत्रित घेतल्याचं या ठिकाणी आधी देखील बोललं गेलेलं आहे। तर त्या संदर्भात असं आहे की त्याबाबतचा निर्णय हा चर्चा करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब या दोघांनी चर्चा करूनच हे सगळे निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे जो निर्णय शेवटी माननीय मुख्यमंत्री साहेब काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सबद्दल घेतात हा अंतिम असतो। माननीय माणिकराव कोकाटे साहेबांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांकडे पक्षाकडे पहिले दिला आणि नंतर माननीय अजितदादा पवार साहेबांनी तो मुख्यमंत्र्यांकडे देऊन तो स्वीकृत झाला आणि राज्यपाल महोदयांनी देखील त्याला मंजुरी दिली। पुन्हा पुनर्वसन करतील का? काय वाटतंय या संदर्भातला जो निर्णय आला, आता त्यांना दिलासा दिलेला आहे, पक्षाकडून अशा संदर्भातला काही निर्णय आहे तो होण्याची शक्यता आहे? नाही, असं आहे की सध्या तरी क्रीडा खातं हे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांकडे आहे। त्याबाबतचा योग्य निर्णय योग्य वेळेला स्वतः माननीय अजितदादा पवार साहेब आणि कोर कमिटी मिळून घेईल पक्षाची। नक्कीच, परंतु पाहायचं झालं तर महायुतीमध्ये तुम्ही आहात आणि महायुतीमध्ये तुमच्याच पक्षातला दुसरा राजीनामा, कुठेतरी महायुतीला या संदर्भातला आहे ते ठेच पोचू शकते का? कारण विरोधक आहेत ते वारंवार महायुती आणि राष्ट्रवादी पक्षावरती आहे ते या ठिकाणी बोलताना पाहायला मिळतं। असं आहे की जवळजवळ 30 वर्षापूर्वीचं हे प्रकरण आहे, 1995चं। न्यायालयीन प्रक्रिया करत 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 ते अंतिम सुनावणीला आलं। त्याबाबत जो काही निर्णय न्यायालयाने दिला त्याच्याविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये दाद जी मागायची होती ती माननीय माणिकराव कोकाटे ही सगळी ती प्रक्रिया ला ते सामोरे जात आहेत। असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीमध्ये एक जबाबदार घटक पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे महायुतीवर कुठलं संकट येईल असे कधीच भूमिका ही राष्ट्रवादीची नसते। नक्कीच, शेवटचा प्रश्न, राहुल गांधी विषयात देखील असाच जो पेच प्रसंग आहे तो निर्माण झालेला होता। सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर जी सजा आहे ती या ठिकाणी बाद करण्यात आली, कारण तुम्ही सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिलासा मिळेल? नाही, असं आहे की त्याबाबत जे काय पर्याय न्यायव्यवस्थेमध्ये असतात हे सर्व माणिकराव कोकाटे साहेब त्यांच्या वकिलांची टीम नक्की त्या पद्धतीने पुढे जाईल आणि शेवटी अंतिम सदस्यपदाचा जो काही निर्णय असतो हा विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा असतो। सर्व न्यायिक बाजू समजून घेऊन त्याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील। धन्यवाद सर बोलल्याबद्दल। तर हे होते आनंद परांजपे आणि माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला हा संपूर्ण जो विषय आहे त्या विषयासंदर्भात आता उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाल्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन त्यांना दिलासा मिळतो का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे, परंतु पक्ष या संदर्भातला पुढचा निर्णय घेईल असं देखील आनंद परांजपे यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन दुबेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।